धन्यवाद गवली सर. खऱ्या अर्थाने भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य गवली सर यांना आपण ऐकत होतात. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही टीमला. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, पंचांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ लवकरात लवकर चालू करायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे तुम्हाला 4 षटके ही 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य असेल. त्याच्यासाठी आपण थोडासा स्पीडअप करा मित्र. तुम्हा सर्वांसाठी एन्जॉय म्हणून आनंदासाठी ही स्पर्धा राबवण्यात आलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जणू आणि क्रिकेटची जत्रा म्हणून संबोधलं जाणार 40+ आणि 50+च्या ह्या मॅचेस लीगमधून आपण अनुभवतात. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी भादवड तर दुसऱ्या बाजूला मातोश्री चाविंद्रा. संजय भाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवड तर आपण पाहतोय. रामशेठ पाटील फॅन टीम मातोश्री चाविंद्रा. मॅच ऑन. गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय, परंतु एक चोरटी सिंगल धाव कंप्लीट करू शकत नाही. बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट होते. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती बायच्या स्वरूपाने एक धाव जमा होते. नितीन गवली ऑन गोलंदाजी मार्ग. या ठिकाणी उपस्थित आमचे परम मित्र शशीदादा म्हात्रे आहेत. त्यांना विनंती असेल या आम्हाला जॉईन व्हा आणि आपल्या आवाजाची जादू या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवायची आहे. वेलकम. आपलं ही या कॉम्बॉक्स मध्ये मनपूर्वक सहसनीय हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी टायमिंग सेट केलेला आहे, तुम्ही वेळ वाया घालू नका. आपण पहिल्या मॅच पासून पॅनलाइज करतो प्रत्येक टीमला, जो संघ उशिराने खेळ करेल त्याच्यासाठी. पुन्हा एकदा पुढच्या गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस समोर खेळला गेला आहे, आपल्या फॉलोथ्रू मध्ये पकडण्यामध्ये अपयशी झाले. एक धाव कंप्लीट केली, थोडीशी चुकीला माफी नाही आहे. एकीच्या दुसरी मध्ये परिवर्तन, 2 धावा कंप्लीट होत आहेत. वेलकम शशीदादा म्हात्रे. थँक्यू मनोज. तर या रजनी क्रिकेटमध्ये BPL अर्थात भिवंडी ग्रामीण 40+ कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या 40+ आणि 50+ या फॉर्मॅटमध्ये मी शशी म्हात्रे रजनी क्रिकेटमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय, बॅटला चाटून. या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली, एका धावेने धावसंख्या होते 4. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात ती दोन्ही सलामी जोडी विजय केणे आणि विजय. दोन्ही फलंदाजांचं नाव विजय आहे, विजय पाटील आणि विजय केणे. शिष्यदा आज आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट. आज 2 50 आपल्याला पाहायला मिळालेत, म्हणजे पाहू शकता फलंदाजी किती बहारदार पाहायला मिळाली. या वेळेस उडवलाय, पाहूया ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, चेंडू थांबत नाही, जात सीमा पार, चौकार. काय शॉट केले बघण्यासारखं राहील बघा. फ्लिकचा फटका बघायला मिळाला, अगदी स्क्वेअर लेग फ्लिक केला होतं आणि काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. उत्कृष्ट असा फटका. असं वाटत नाही मनोज की कुठेतरी 40+ खेळाडू करत आहे. आणि अगदी आता घड्यात आपल्या बघितलं तर अगदी 1:10 झालेली आहेत. म्हणजे रजनी क्रिकेटमध्ये तुम्ही अजूनही तशाच प्रकारे तेज आणि त्याच प्रकारे तुमचं स्टॅमिना अजूनही तुमच्याजवळ शाबूत आहे. खऱ्या अर्थाने मी तर म्हणे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. तुम्हाला जर आवड असली तर सवड मिळते, आणि सवड ज्या माणसाला असते त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवतंय. आणि विजय केने याचा जर विचार केला तर अफलातून खेळाडू आहे. जानमान भावाली संघाकडून खेळत असताना आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. आज या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की अफलातून खेळ पाहायला मिळतं. धावसंख्या जर पाहिली दाखलकावरती तर 8 या अंकावरती. नाही, अगदी बरोबर. विजय केणेचा खेळ हा स्क्वेअर खेळाडू आहे, अगदी चौफेर खेळाडू आहे. आणि त्याच्याविषयी थोडक्यात की हा खेळाडू कधीही धाव्यांचा भुकलेला खेळाडू आहे, ज्याच्याकडून शेवट पण एकेरी दुहेरी भर दिला जातो आणि काही क्षणामध्ये चौकारी षटकार देखील खेचले जातील. एक चांगली पॅक टीम आपल्याला पाहायला मिळते गावदेवी भादवड.
येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर विचार केला तर सुनील गुलवे असेल, हा एक चांगला खेळाडू आहे. आणि पाटील आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे सर्व चांगले खेळाडूंचा भरणा आहे. संजयभाई म्हात्रे आपण पाहतो या सीझनमध्ये बेस्ट बॉलरचा किताबी त्यांनी पटकावलेला आहे. या वेळेस समोर खेळलेला आहे. या ठिकाणी गॅप, अजून एक वन बॉल सी मारशे पार, दणदणीत चौकार. जबरदस्त जबरदस्त शॉट. अगदी बॉलर बॅक खेळला होता, अगदी गोलंदाज वरून खेळला होता, सलातन केला होता, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमेच्या बाहेर काही टप्प्याने चेंडू सीमेपार गेला होता. मी या अगोदर देखील म्हणतोय विजय असा एक खेळाडू आहे की ज्याच्या मॅटमधून नेहमी धावांचा ओघ वाढत असतो आणि तशाच प्रकारचा फटका. आणि सुरुवात जर चांगली झाली तर येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा भरपूर फलंदाजी आपण विचार मगाशी करत होतो. त्याच्यामध्ये सुनील माली असेल आणि क्या बात आहे लालचंद तरे, हा तर एक स्फोटक फलंदाज आहे. जितेंद्र अगदी बरोबर म्हात्रे आहे आहे मनोज. आणि त्यानंतर आपण पाहिले तर शेखर मयेकर आहे. म्हणजे 11चे 11 खेळाडू हे बॅट्समन आहेत. चला स्पीडअप करा, करूया. विनंती असेल. घाई करा मित्र, वारंवार ती सूचना करणं आम्हालाही बरं वाटत नाही आहे. आपण स्वतःचं जर कार्य असेल तर त्याला कशा गतीने आपण काम करतोय, कशा स्फूर्तीने त्याच्याला न्याय देतोय, तसं न्याय मित्र या स्पर्धेला द्या. कारण ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे. या वेळेस या बात आहे, फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करता या ठिकाणी आलं नाही, कारण हा लोअर फुल टॉस होता. एखाद्या फलंदाजाला हाय फुल टॉस आवडतं, एखाद्याला मिडल, तर एखाद्याला लो फुल टॉस, परंतु या ठिकाणी तसं काही फटका खेळताना दिसलं नाही आहे. आणि हा आपण जर विचार केला तर मंगेश जर असताना या ठिकाणी तर त्यांना हे चेंडू खूप आवडत आहेत आणि ते बैठक शॉट आपण पाहतोय ना, तो खूप चांगला त्यांच्या पद्धतीने नाही, पाहायला अगदी बरोबर. बघा हा चेंडू जो शेवटचा म्हणून चेंडू फेकला होता ना, जर आपण स्क्रीनवर बघितलं ना, हा जलद गती चेंडू फेकला होता. अगदी गती पुढे नतमस्तक झाला होता. जर हा लोअर फुलटॉस चेंडू स्लो राम चेंडू फेकला असता किंवा ज्याची नेहमीची जी गती आहे त्या गतीने फेकला असता तर कदाचित बॅटवर आला असता. पण नितीननं अतिशय हुशारीने चेंडू फेकला होता, अतिशय जलद गतीने चेंडू फेकला होता. बॅटची हलकीशी कड घेतली होती. बघा विनंती असेल, आपण वेल कोणत्या प्रकारचा वेल दवडू नका मित्रांनो, कारण बघा रजनी क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. आपण दिवसा खेळत नाही, नाईट क्रिकेट खेळतोय, त्याच्यामुळे नाईटमध्ये आपल्याला वेळ खूप महत्त्वाची आहे. एका षटकासाठी आपण फक्त 5 मिनिटं या ठिकाणी देतोय. आतापर्यंत 5 मिनिटं घेतलेली आहेत आपण. बघा कुठेतरी जर टाईम वेस्ट झाला तर कदाचित आपल्याला पनिशमेंट होऊ शकते, याची आपण नोंद घ्यायची आहे. विशेषतः संघनायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. अगदी 6 मिनिटं देखील झालेली आहेत, अजूनही तुमचा विचार विनिमय होतोय. निश्चित आपले गोलंदाज आहे ते ठराविक असावेत आणि ठरल्याप्रमाणे गोलंदाजाने लगेच गोलंदाजीवरती मार्कवरती यायचं आहे. जास्त विचार केल्याने आहे ना त्या खेळाला भंग पडतोय, अंतर पडतोय नेहमी आपण म्हणतोय. आणि त्याच्यासाठी आपण एक उत्तम उदाहरण सुद्धा पाहू शकतोय की गरम तव्यावरली जी भाकर आहे ती गरमागरमीने चांगली शिजते. तुम्ही जर वेळ घ्याल तर ती कच्ची राहते. क्या बात आहे, क्या बात आहे मनोज. खरोखर शब्दांची जी लयलूट आहे ना, खूप चांगल्या प्रकारची. तुझ्या या अगोदर देखील आपण एका नाईट स्पर्धेमध्ये होतो तेव्हा देखील म्हणालो होतो की मनोज ठाकरे सध्या तरी भिवंडी क्रिकेटच्या या कॉमेंट्री पॅनलमध्ये सध्या ते नाव गाजते. दुसऱ्या षटकाच्या हाताने कोण करते बघणं, किंवा पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झालेले आहेत, कोणताही गडी बाद झाले. जमेची बाजू आहे गावदेवी भादोड संघाची. मनोज केने एक स्लो राम चेंडू, लेफ्ट आर्म गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, गुरुदत्त मानकुळी संघाकडून खेळणारा हा गोलंदाज बघण्यासारखं राहील. समोर आहे विजय केणे. निश्चितच घरची खेळपट्टी आहे, पाहूया त्याचा किती फायदा उचलला जाईल. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, टॅप केला जातो चेंडूला, परंतु चेंडू मात्र निघून जातो. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला एक धाव कंप्लीट केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. बघा मी म्हणालो होतो की स्लो राम चेंडू फेकतोय, घरचं ग्राउंड आहे, होम ग्राउंड आहे आणि खेळपट्टी रोजचा सराव देखील त्यांचा आहे. ज्या प्रकारे हा चेंडू फेकला होता, हलकासा बाहेर पडला होता, कट करण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कट घेतली होती आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडला गेला होता. एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. पुन्हा एकदा पाहूया, तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट चेंडूसाठी या वेळेस स्लोअरचा मारा केला होता. क्या बात आहे, व्हेरिएशन खूप चांगलं आहे सर. आपण जर पाहिले या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न दबाव टाकला गेला आणि त्या दबावामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. नाही अगदी बरोबर, रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे दोन्ही फलंदाजांची. एकेर दुहेरी जास्तीत जास्त भर दिल्या. 2 चौकार देखील विजय केणेच्या बॅटमधून आले, पण गोलंदाजी अतिशय चांगली आहे. बघा फलंदाजाला एरून गोलंदाजी करतोय, बॅट ज्या प्रकारचं फ्रंटफूटवर खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्या अनुसरून गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. नो डाऊट. आणि या खेळाडूंना आहे ना अधिक 100% देण्याचा
एक मानस हे असतोय, कारण आपल्याला निवडून घेतलेलं आहे कोणीतरी, संघ मालकाने आपल्यावरती नजर टाकली आणि आपल्याला निवडलंय, त्या अनुषंगाने आपल्याला 100% देणं गरजेचं आहे. ना अगदी बरं, मी या विचाराशी सहमत आहे. आपल्याला कोणीतरी निवडलंय, आपण निवडून घेतलेलं आहे, एक आपण त्याच्यामध्ये आपण आपलं 100% देणं खूप महत्वाचं आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, उंची जास्त लांबी कमी, आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. निश्चित वाखाण्याजोगे झेल तो कलेक्ट केला गेला आणि पहिला झटका या ठिकाणी लागताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज लालचंद तरे, ज्याचा आपण विचार करत होतो. निश्चित आजच्या खेळामध्ये ना मी एक सांगू इच्छितो की दूध, दही, लोणी, तूप, लस्सी सगळे एकाच पदार्थापासून तयार होतात, परंतु प्रत्येकाची किंमत आणि प्रत्येकाचा कर्म जो आहे तो वेगवेगळा आहे, आणि प्रत्येक टीममध्ये विभागले गेलेले आहे हे जे प्लेयर्स आहेत त्यांचं काम आपल्याला चांगला पाहायला मिळेल. नाही अगदी बरोबर, चांगल्या प्रकारचा खेळाची या ठिकाणी मांडणी केलेली आहे आपल्या 40+ कमिटीनं. क्या चांगला बात चेंडू आहे. होता, स्क्वेअर केलं चेंडूला, बघितलं ऑफ ड्राईव्ह बघितला मिळाली होती, अगदी एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू आडला गेला, एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. समोर टीम सुद्धा एक चांगली आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जास्त धावा जमा कराव्या लागते, तीही पॅक टीम आहे, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फटकेबाजी होते, परंतु गोलंदाजी तेवढे ताकदीतोला म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावल्याचं आक्रमण जरूर केला गेला आहे, अधिक उंच चेंडू गेला आणि लांबी काही गाठता आली नाही आहे, आणि विजय केने या ठिकाणी जेलच्या स्वरूपात होत आहे बाद. उत्कृष्ट चेंडू फेकला होता मनोजनं, आणि बघितलं आपण तो स्लोराम चेंडू जेव्हा आपण फेकतो पायांची हालचाल बघायला मिळाली होती, चेंडूपर्यंत पोहोचला होता फलंदाज, बॅटवर घेतला होता, पण उंची खूप होती चेंडूला, आणि चेंडू मात्र जी रेषा होती सीमा ती मात्र ओलांडू शकला नाही, आणि सॉफ्ट डिस्मिसल एक सहज सोपा लॉंगॉनला झेल टिपला गेला आणि फलंदाज दुसरा बाद झालाय विजय केणे. अतिशय अनुभवी हा खेळाडू, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अधिक उंची घेतली होती, ताकद बरोबर झोकली होती, परंतु उंचीचा जो टार्गेट होता तो कमी असता तर चेंडू सीमारेषा पार झाला असता. काय गोलंदाजी करतो मनोजने, मी म्हणालो होतो की बघा स्थानिक खेळाडू आहे, आणि जर या ठिकाणी जर बघितलं आपण होम ग्राउंड आहे आणि होम पिच आहे, होम पिचवर नेहमी कशा प्रकारे गोलंदाजी करावी आणि कुठल्या पिचवर गोलंदाजी करायची आणि कशा प्रकारे गोलंदाजी करायची मनोजने इथे दाखवून दिले आहे. अगदी बरोबर. आपण जर पाहिलं तर गुरुदत्त मानकुलीमध्ये खेळत असताना संघ नाईक सुद्धा आहेत, आणि चांगली कामगिरी त्यांची नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण समोर ठेवला होता, एक धाव घेतली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुनील गुलवी तेवढासा फास्ट नाही आहे खेळपट्टीवरती. रनिंग बिटवीन द विकेट नेहमी कमजोर त्यांची पाहायला मिळालेली आहे, आणि या ठिकाणी एकच धाव. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीने पहिली जोडी या ठिकाणी पॅव्हेलियनमध्ये परतली आहे. 2 बाद धावा झाल्यात 18 रन्स ऑन बोर्ड. बघा कशा प्रकारची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद झाला नव्हता, 13 धावा दिल्या होत्या, खर्च केल्या होत्या पहिल्या गोलंदाजानं, पण मनोज केनी जसा प्रकारे आला त्याने फक्त धावा खर्च केल्या त्या 5 आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजी करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे की आमच्या गटामध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत, म्हणजे मी बाद झालो तरी हरकत नाही, येणारा खेळाडू चांगला आहे, त्या कारणास्तव प्रत्येक फलंदाज जो आहे ना हवेमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी तर म्हणेन की धावा ज्या काही आहे का त्या बनल्या नाहीत या ओव्हरमध्ये. जर बघितलं आपण दोन्ही संघांचं जर बघितलं मातोश्री चाविंद्रा आणि गाविदोई भादोड या दोघांचं जर आपण तुलेबल बघितलं तरी ते भादोड संघ सध्या तरी आपल्याला ज्या प्रकारच्या ज्यांच्यामध्ये खेळाडूंचा भरणा आहे थोडासा बलाढ्य दिसतोय, पण गोलंदाजी जर बघितली इथे मात्र चाविंद्रा संघाची गोलंदाजी आतापर्यंत सरस होते. यस, एक चांगली गोलंदाजी आपण साकारत असताना पाहायला मनोज केने यांनी प्रभावित केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं भरपूर धावा बनतील, परंतु त्याला आला घातलेला आहे, रोख लावलेले आहे. तिसरा गोलंदाज येतोय मानाजी पाटील. समोर फलंदाज सुनील गुळवी आहे आणि लालचंद तरे की जो एक मोठा फलंदाज आहे, नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे.
दोन्ही फलंदाज असे आहेत ना, आपण म्हणू शकतो दुधारी तलवार. यस, ही तिसरी ओव्हर जी आहे ती 50-50ची आहे. तुम्हाला 16 धावा बनवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये 16 धावा जर बनल्या तर त्यात तुम्हाला 24 दिल्या जातील, परंतु 15 किंवा 15पेक्षा खाली असतील तर त्या बनतील तेवढ्या धावा तुमच्या अर्ध्या कमी केल्या जातील. हा ISPLचा नियम या ठिकाणी लागू केला जातोय. पाहूया, अतिशय महत्त्वपूर्वक ओव्हर मानाजी पाटील हाताळतोय, सरसावतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार जरूर केला जातो ऑन साइडला. पाहूया, चेंडू गॅपमध्ये दुरून क्षेत्रक्षक पोहोचला जातोय, परंतु मिस फील्ड. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार, चौकार. 16 धावा काढणं खूप महत्वाचं आहे. पहिल्याच चेंडू असं वाटलं होतं की एकच धाव जाणार आहे. 2 फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार येतो ना मित्रांनो, तेव्हा खूप दबाव या ठिकाणी गोलंदाजावर होतो, कारण 16 धावा त्याला या ठिकाणी डिफेंड करायच्या आहेत. आता पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार जातोय, आता धावा फक्त राहिल्यात 5 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या. निश्चितच या 12 धावा बनतील का हे पाण्यासारखं राहील, कारण नेहमी म्हणतायत ना, धक्क्याने माणूस सुधारतोय. एक चौकाराचा धक्का मिसफील्डच्या माध्यमातून लागलेला आहे. पाहूया याच्यावरती कमबॅक केलं जाईल का. आणि क्षेत्ररक्षक जे फील्ड आहे ना सर, ते खूप महत्त्वाचं आहे. ते तुमच्याकडे एकदम प्रबल, दावेदार आणि मजबूत असणं गरजेचं आहे. नक्कीच. बघा, क्षेत्ररक्षण आपण जर म्हटलं तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या 3 स्तंभावर आपण क्रिकेटचा खेळ आपण नेहमीच खेळत असतो. मानाजी टर्न होतोय यावेळेस. क्या बात है, क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गुल, फलंदाज बाद होतोय बॉलच्या स्वरूपात. जबरदस्त चेंडू, अगदी यॉर्कर चेंडू फेकला, अगदी मधल्या एस्टो चेंडू फेकला होता बघा. अगदी पायांच्या मधून चेंडू सर एस्टनवर आदळला होता आणि त्रिफलाचीत बाद झाले फलंदाज. निश्चितच आपण पाहिला, मागचा चेंडूही आपण पाहिला तर एक चांगला होता, खोदून जरूर काढला होता, परंतु क्षेत्ररक्षक होता, तिथं मिसफील्ड झाली. त्यानंतर डोक्यामध्ये ठेवलं की आता जे काय करायचं मलाच करायचं, आणि बोल्ड, क्या बात आहे, कमबॅक केले जाते, फलंदाज बाद होत आहे. 16 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि ते पहिल्याच चेंडू जेव्हा 4 धावा फलंदाज खर्च करतोय आणि त्यानंतर दबाव असताना देखील दुसऱ्या चेंडूवर एखादा मोठा फलंदाज बाद करतोय, तेव्हा तर त्याचं मनधैर्य खूप वाढलेलं असतं. इथे कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढलेली असेल ती मानाजीची. भरपूर अशा अपेक्षा होती सुनील गुलवी यांच्याकडून, परंतु ती पूर्तता करता आली नाही आहे. खऱ्या अर्थाने मित्र म्हणजे जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतं त्यांच्यासाठी योग्य ओव्हर होती की त्या ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा प्लस कशा मिळवता येतील याच्यासाठी दोन्ही फलंदाज दावेदार होते. नवीन फलंदाज मैदानात येतोय सुनील माली. सुनील माली विषयी थोडक्यात, गुरुत्व मानकोली संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू असा खेळाडू आहे. एक तडाखेबाज फलंदाज, ज्याला पी चिटर म्हटला तर मोठे फटक्यांची ठेवण असलेला हा फलंदाज. आता इतर जर दोन्ही फलंदाजाचं जर आपण विश्लेषण केलं तर दोन्ही फलंदाज असे आहेत की ज्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी आहे. यस, अजूनही 4 चेंडू मागे 12 धावा बनवणं गरजेचं आहे. त्या 12 धावा येतील का, की हा गोलंदाज मानाजी पाटील मात्र थांबवेल. पाहूया, पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडूसाठी. यावेळेस ही बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्या बात आहे, या ठिकाणी स्कोअर कार्डला थांबवलं गेलेलं आहे. पहिला चेंडू मिसफील्डच्या माध्यमातून चौकार गेला जणू, परंतु त्यानंतर स्वतःशी एक चांगला स्वप्न बांधलं की नाही, मला आता काही जे करायचं आहे ते मलाच करायचं आहे. त्यानंतर एकही धाव खर्च केली नाही. 3 चेंडूंचा खेळ झाला या ओव्हरमध्ये, फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. पाहूया 3 चेंडूमध्ये 12 जमा होत आहेत का, कारण 16 धावा बनवणं गरजेचं आहे. 50-50ची ओव्हर ही आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय. पाहूया, थोडसा तालमेलमध्ये गडबड, आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतायत आणि एक स्वेर मारा म्हणून व्हाईट बॉल घोषित केला जातोय. नाही, खराब चेंडूची फेकी केली होती बघा. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, गती चुकली आणि डाव्या एस्टीवर चेंडू पडला होता. तिथे संधी होती मला वाटतं त्या ठिकाणी स्टंपिंगची, ती देखील यष्टरक्षकानं दवडून बसलाय. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू आहे, आणि या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, बिग अपसाइड होतो की काय. पाहूया, रनआउटच्या स्वरूपाची या ठिकाणी मागणी केलेली आहे थर्ड अंपायरसाठी. काय होते बिग अपसेट बघायला मिळतो की काय, बघण्यासारखं राहील. आणि तिसऱ्या फलंदाजाचा निर्णय येतोय, फलंदाज बाद. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता लालचंद तरेनं, धाव या ठिकाणी फसली आणि यष्टरक्षकांना कोणतीही चुकी आणि सरळ स्टंपवर चेंडू फेकला आणि फलंदाज लालचंद तरे या ठिकाणी धावची चरूपणे बाद झालाय.
अडचणीत आता मनोज अडचणीत येतोय, संघ भादोड संघ अडचणीत येतोय. 16 धावा त्यांना करायची होता, पहिल्याच चेंडूवर चौकार खाला होता या ठिकाणी मानाजीनं. त्यानंतर काय गोलंदाजी केली मानाजीनं आणि जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करताना 18 मिनिटं झालेली आहेत. थोडा स्पीडअप करायचं आहे. आपण जर पाहिलं तर ही धाव घेणं योग्य होतं का हे निश्चित स्वतःलाही प्रश्न पडला, प्रेक्षकांना आणि डगआउटमध्ये. कारण एक ही चिकी सिंगल घेणं आवश्यक होतं का, कारण आपल्याकडे क्षमता मोठे फटके खेळण्याची आहे. तर अशी चोटी धाव घेणे योग्य निर्णय असेल का, आणि ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजेल. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज होतोय तयार. संजय भाई मात्रे या ठिकाणी येतोय स्वतः फलंदाजीसाठी. यावेळेस ऑन साईडला जातोय. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीची मागणी परंतु फेकी झालेली आहे आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आता मी तर म्हणेन सर्व काही सूत्र जे आहेत ना ते सुनील माली यांना हाती घ्यावं लागतील. शेवटचा चेंडू बाकी आहे. आता धावा किती पाहिजे एका चेंडूमध्ये? 10 धावा. 16 धावा करायच्या आहेत आणि शेवटच्या चेंडूवर 10 धावा म्हणजे 6 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर मनोज काय कमबॅक केलं मानाजीनं. जी त्याच्यावर जिम्मेदारी दिली होती संघ नायकानं आपल्या सहकार्याने, ती जिम्मेदारी अतिशय जबरदस्त पहिला होताना हा या ठिकाणी मानाजी. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. ज्या ठिकाणी 16 धावा करणं अनिवार्य होते या तिसऱ्या षटकामध्ये 50-50 ओव्हर, त्या ओव्हरमध्ये अल्पेश गायकवाड सांगतील की किती धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. 6 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आणि त्याच्यातल्याही 3 धावा या मायनसच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा 3 ओव्हरमध्ये. एक बलाढ्य आणि मित्र म्हणे एक पॅक टीम की त्या संघामध्ये गिनी चुने सर्व खेळाडू जे आहेत ना त्यांची फलंदाजी जर पाहिली तर या पूर्ण सीझनमध्ये आपल्यातून पाहायला मिळाली, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी गडबड पाहायला मिळाली. म्हणून तर क्रिकेटमध्ये भाकिते करणं उचित ठरत नाहीये मनोज. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला या ठिकाणी खेळ आहे. क्रिकेटमध्ये भाकितं करणं उचित ठरणार नाही. म्हणून तर शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटची धाव घेपर्यंत क्रिकेटचा निर्णय कोणी सांगू शकत नाहीये. आपल्या संघात किती मोठे खेळाडू, किती मोठे गोलंदाज आहेत, हे जोपर्यंत इथे ग्राउंडमध्ये तुम्ही खेळत नाही तोपर्यंत त्यांची शाश्वती कोणी देऊ शकत नाहीये. 25 धावा झाल्या होत्या, -3 रन्स. आता मात्र फलकावर धावा झाले आहेत फक्त 22 रन्स. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा ऑन बोर्ड. अशोक म्हात्रे येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. डावकर शैलीचा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पाहूया काय घडतंय. चेंडू पाहता पाहता बिग हिट षटकार. बघा कुठेतरी थांबला होता सुनील माली, कुठेतरी थांबला होता, स्तब्ध झाला होता. गोलंदाजांनी त्याला स्तब्ध केलं होतं, पण शेवटच्या षटकामध्ये पहिलाच चेंडू अगदी त्याला फुलटॉस चेंडू दिला, स्लो राम चेंडू फेकला होता. अगदी बॅटच्या रेषेमध्ये चेंडू घेतला आणि डीप स्क्वेअर लेगवर कुठेतरी दूर दूर चेंडू पडला होता. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. बिग हिट षटकार. 28 धावा धावफलकावरती. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा अशोक कट्टन होते गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी बॅट खाली ठेवला होता, परंतु चेंडू पटल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय आणि चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि निर्धाव जे होते या ठिकाणी सांगता. ब्लाइंड शॉट खेळला होता. चेंडूचा टप्पा ओळखला नव्हता, फक्त बॅट फिरवली ती. अगदी ब्लाइंड शॉट खेळला होता सुनील. पुन्हा एकदा पाहूया अशोक. यावेळेस मिस टाइम जरूर झालेला आहे, परंतु सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही. या चेंडूवरती धावा किती बनल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. नो मॅचमध्ये चेंडू आला होता. बाकी क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा घेण्याचा वेळ होता आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. धावा झाल्या त्या 30 रन्स ऑन बोर्ड. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील मनोज. 2 फटके जर मोठे आले तर एक चॅलेंजिंग स्कोर होऊ शकेल गावदेवी बहादूर संघाचं. येस 50+ धावसंख्या जरी असली तरी एक चांगली धावसंख्या असेल या ठिकाणी पाहायला गेले तर. यावेळेस पाहतोय आपण वाईटची मागणी केली होती, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक वाईटची. अशा प्रकारे या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 32 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय ना 4थं चालू आहे आणि 32 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही याच्यानंतर एक षटक आहे, म्हणजे 50+ जाण्याचा हा अजूनही चान्स आहे. पाहूया पुढील चेंडू.
अतिशय वेगवान हाताला होता, बॅटवरती बरोबर घेतला गेला आहे. शतरक्षकला बीट करू शकले नाहीत. पाहूया दुसरी धाव घेतली जाईल का? नाही, या सिंगलनेच स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 33 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. मोठा फटका खेळला होता या ठिकाणी संजय म्हात्रे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू आडला गेलाय. एक धाव पूर्ण केली आहे, 33 धावा. पण एकदा पाहूया, या वेळेस सेपल झाले, क्रॉस झाले. स्क्वेअर कंपनीच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये गेला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु फेकी खूप सुंदर चांगली आणि परिणाम स्वरूप फक्त एकच धाव. 34 धावा फलकावर लागतायत. बघा इथे कुठेतरी खराब खेळ बघायला मिळाला. मनोज, जी अपेक्षा होती प्रेक्षकांना, जी अपेक्षा होती संघ नायकाला, जी अपेक्षा होती आणि त्यांच्या विशेषतः पाठीराख्याने जी अपेक्षा होती, तसा खेळ इथे बादोड संघाकडून झालेला नाहीये. दुरून केला होता अगदी. या ठिकाणी बघितलं आपण, चेंडू ऑफसाईड जातो. एक धाव पुणे, दुसरी धावचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 36. यानंतर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भगवान भोईर फॅन टीम माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस मंगेश भोईर फॅन टीम मराठा पंजाब वल. ही एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाही, अगदी मोठा सामना बघण्याची संधी आहे प्रेक्षकांना. अगदी लेट नाईट जो खेळ आहे तो बघण्यासारखा राहील. चला जरा स्पीड अप करायचं आहे. आपण वेळ कमी घ्या मित्रांनो. आपण पाहिलं तर पहिला चेंडू या इनिंगचा टाकला गेला होता 1:06 आणि आता मात्र वेळ झालेली आहे ती म्हणजे 1:31. म्हणजे आपण पाहिलं तर 24 मिनिटं 25 मिनिटं या ठिकाणी घेतले गेले. त्या अनुषंगाने या ओव्हरमध्ये जो आउटफील्डचा जो एक्स्ट्राचा खेळाडू तो इनफील्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पंचांनी त्यांना नोंद करून द्यायची आहे, कारण आपण एक्स्ट्राची जी आहेत ना ती 4-5 मिनिटं एक्स्ट्रा घेतली. 1-2 मिनिटं आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु तब्बल 5 मिनिटं आपण एक्स्ट्रा घेताना पाहायला मिळालेले आहेत. सतीश येतोय शेवटचा आणि अंतिम 5वं षटक टाकण्यासाठी. बघा नियमाला धरून चाललेली स्पर्धा आहे. आपण या ठिकाणी नियमाला या ठिकाणी धरून जर स्पर्धा खेळतायत तर आपलं घड्याळाकडे लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पाहूया सतीश टनोते गोलंदाजी मार्कवरती स्लोअरचा मारा केला होता. मिस टाइम झालेला आहे. पाहूया स्वतः गोलंदाज झेपावताय चेंडू मागे, परंतु कलेक्ट करू शकले नाहीत. या ठिकाणी जीवनदान दिला जातोय. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. 37 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला पहिला चेंडू फेकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक बॅटची मोठी कड घेतली होती. स्वतः गोलंदाज झेल टिपण्याच्या तयारीत होता, पताच्या आवाक्याच्या बाहेर होतं. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके तरी येणं गरजेचं आहे. पाहूया यावेळेस आपण पाहतोय बलून टाईप टाकलेले हा चेंडू आपण पाहतो टॉस बॉल. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न घेतला जात नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक या ठिकाणी ठेवली जाते. सुनील माले यांच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू आहे सुनील. एबिलिटी आहे मनोज याच्याकडे देखील, कारण एक फटका त्याच्या बॅटमधून आले आहे 6 धावांसाठी. इथे मात्र अजूनही त्याच्या बॅटमधून दुसरा 1-2 फटके आले तर कुठेतरी धावांना आकार येऊ शकेल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला ऑन साईडला शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा आणि या 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 40 या अंकावरती लागली गेली आहे. अजूनही एखाद फटका, अजूनही 3 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत. 1-2 फटके 10 धावा जरी येत आहेत तर चॅलेंजिंग स्कोर होऊ शकेल. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसं आलं नाही आहे आणि इथं मात्र चिकी सिंगल कंप्लीट करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस मराठा पंजाब वल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचा लगेच. जो संघनायक उशीर राहील त्याला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. प्लीज दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण याच्यानंतर ती एक मॅच आपल्याला खेळवली जाईल. भादवड संघाचा खेळ अतिशय खराब खेळ बघायला मिळतोय मनोज. त्यांचे कोच खूप नाराज दिसत आहेत. चेहऱ्यावर हावभाव जरी चेहऱ्यावर हसू असलं
पण मनात जे दुःख आहे ना ते दुःख आहे ते दिसू शकत नाहीये. कोच खूप नाराज आहेत. नवीन फलंदाज कोण? जितेंद्र म्हात्रे. मैदानाच्या कालवार आतमध्ये पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. काय घडतंय परंतु हाय चेंडू सीमारेषा बाहेर फेकू शकले नाहीत. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. लागोपाठ 2 चेंडूवर 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. काय गोलंदाजी केली. शेवटचं षटक असं वाटलं होतं की कुठेतरी हाणामारी बघायला मिळेल, कुठेतरी मोठे फटके बघायला मिळतील, पण तसं काय झालं. कारण सतीश भोईरनं गोलंदाजी काय केली आहे, केवळ 3 धावा आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 चेंडूवर 1 धावचीच्या रूपाने फलंदाज बाद आणि एक इथे या ठिकाणी वैयक्तिक सफलता मिळाली आहे. नवीन फलंदाज जातोय दिलीप. शेवटचा अंतिम चेंडूची फेकी बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त 40 या अंकावरती थांबून आहे आणि अंतिम चेंडूची फेकी गोलंदाज सतीश भोईर. क्या बात आहे. चांगली षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळाले. मराठा पंजाबच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण सर्वांनी तिथे या ठिकाणी जमायचं आहे. आपलं पॅकर अर्थात मंगेशजी भोईर यांनी आपल्याला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सर्व प्लेयरने जमायचे आहे मराठा पंजाब या टीमने. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. उडवला जरूर आहे. छत्रछग आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये. अजून एक फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. काय गोलंदाजी केली मनोज. आवश्यकता होती ज्या गोलंदाजाची शेवटच्या षटकामध्ये सतीश भोईरनं गोलंदाजी केली. वैयक्तिक 2 सफलता मिळाली. 4 धावा खर्च केल्या. लागोपाठ 3 फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले आणि एक उत्कृष्ट गोलंदाज कसा असावा, स्लॉगवर कसं टाकावं हे दाखवून दिलंय ते सतीश भोईर यानं. बघा आपण 5 षटकांची जर या सेकंड विश्लेषण केलं, ॲनालिसिस बघितला. पहिलं षटक टाकलं नितीन गवलीनं, 13 धावा खर्च केला, कोणताही फलंदाज बाद केला नाही. त्यानंतर मनोज केरीने गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या, 1 फलंदाज बाद केलाय. त्यानंतर मानाजी पाटीलने गोलंदाजी केली, केवळ 7 धावा खर्च केले, 1 फलंदाज बाद झालाय. त्यानंतर अशोक म्हात्रेने गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटचं स्लॉगवर ज्याने हाताळलं तो म्हणजे सतीश भोईर. 4 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या. काय गोलंदाजी केली. धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 40 आणि 41 धावेचं आव्हान ठेवलंय ते मातोश्री चाविंद्रा या संघासमोर. हॅलो, चला बादवाड संघाला विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टॉससाठी यायचं आहे. मराठा पंजाब 11 टीमला विनंती आहे, संघनायक आपला पाठवायचा आहे. माता भगवती इंटरप्राइजेस संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सन्मान्य रवींद्रजी सर आणि प्रल्हादजी नाईक, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. सन्मान्य प्रल्हादजी नाईक साहेब, त्याचबरोबर रवींद्र सरांना विनंती आहे. यस, भिवंडी 40+ उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेब, आपणास विनंती आहे आपण या. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. आपण पाहू शकता या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवर जॉईंट होत आहेत. यस, गणेशजी ठाकरे साहेबांना ही विनंती आहे की आपण या. एका बाजूला आपण पाहतोय कुंदनजी पाटील साहेब, दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष असं कॉलिंग केलेलं आहे आणि त्या विरोधात आलेलं आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण देऊया त्यांना गिफ्ट टेम्पल.
तर आपण पाहतोय ज्ञानविकेचे जो कॉल आहे ते आपण पाहिले तर भगवती एंटरप्राइजेस या संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, आपण या स्पर्धेतून प्लेअर ऑफ दी नाईट हे पारितोषिक देतो आणि 50+ चा पहिला मानकरी ठरला आहे. कालूराम भोईर बर्फाने बाबा टेमगार या संघाचा प्लेअर ऑफ दी नाईट. चला या कालूराम भोईर आज पहिली 50 ज्यांनी कोरली तोच खेळाडू ठरला आहे या पहिल्या रजनीचा प्लेअर ऑफ दी डे नाईट. चला यायचं आपण लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. विजयाचं लक्ष आहे 41 धावांचं. गावदेवी भादवड संजयभाई म्हात्रे आणि मातोश्री चाविंद्रा राम पाटील अशा 2 संघ मालकांमध्ये ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. अल्पेश आम्हाला जॉईन होत आहेत. नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया, कारण की या BPL स्पर्धेसाठी सरांनी देखील आपली अमूल्य वेळ आपल्याला दिलेली आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि संजयभाई म्हात्रे आणि संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं सर आपलं देखील खूप खूप स्वागत. तर मॅचला लगेच आपण सुरुवात करायची आहे आणि यानंतरची पुढील मॅच असेल माता भगवती एंटरप्राइजेस कासने भगवानजी भोईर आणि मराठा पंजाब वाल मंगेजी भोईर या 2 टीममध्ये नाणेफेकी जिंकून कासने संघाचे संघनायक शरद हलकेनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि मराठा पंजाब वाल हा संघ फलंदाजी करणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. नितीन म्हात्रे आणि नितीन गवली, क्या बात आहे. नक्कीच बघा दोन्ही संघामध्ये एक चांगला योग जुळून आलाय. फलंदाजी करताना भादवड संघाकडून विजय केने, विजय पाटील आणि ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघ नक्कीच अगदी मातोश्री चाविंद्रा या संघाकडून सलामी जोडी आपण पाहतोय नितीन म्हात्रे आणि नितीन गवली, क्या बात आहे. गंगामाता गोंदवली संघाचे नितीन म्हात्रे आणि नक्कीच न्यू मिलन पायगाव 1 मॅन आर्मी नितीन गवली. गोलंदाज गावदेवी भादवड संघाचे संघनायक विजय केने. गेम ऑन. 1:42 झालेली आहेत. पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं. पहिला चेंडू, क्या बात आहे. संजयभाई म्हात्रे एसट्यांच्या मागे दक्ष आहेत. ज्या पद्धतीनं नितीन म्हात्रेनं मातोश्री चाविंद्र संघाकडून एष्टीरक्षण केलं तसंच एष्टीरक्षण आपल्याला संजयभाई म्हात्रे यांचं पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. इथे फटका अगदी ऑन द ऑफच्या अंदाजाने केले. चांगला संपर्क जरूर झालाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. नक्कीच जितेंद्र म्हात्रे आहेत कालिका माता कालवार संघाचे खेळाडू, क्या बात आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू तैनात केलेत. विजय केनेनं. लालचंद तरे आहेत लॉंग ऑनला तर दिलीप म्हात्रे आहेत लॉंग ऑफला. इष्टरक्षक इष्टांपासून जवळ आहेत. नितीन गवलीचा क्लास. चेंडूला टर्न केलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू चालला सीमा पार. नितीन गवलीचा पहिला ब्लास्ट षटकार. काय फटका खेळलेत. नितीन गवलीची ताकद आहे. फक्त 41 धावांचं लक्ष उभं केलंय. संजयभाई म्हात्रे यांची टीम 2023-24 BPL ची विजेता टीम आणि या सीझनची सुरुवात पहिल्या सामन्यातून कुठेतरी फलंदाजी करताना संघ थोडासा मागे पडलाय. बघूया यानंतर चा जो सामना असेल माता भगवती एंटरप्राइजेस कासने शरद हलके आणि मराठा पंजाब संघाकडून राहुल हलके
असे दोन बंधूंना आपण आमने सामने खेळताना पाहणार आहोत. तीन मध्ये 7 विजय केने ओव्हर द विकेट. इथे देखील चांगला फटका, लालचंद तरे, चुकी होणार नाहीये, चांगला झेल टिपलाय आणि ते संपलाय खेळ. फलंदाज नितीन गवली यांचा. मोठी विकेट. नितीन गवलीनं नेहमीच नैसर्गिक खेळ मैदानामधून केलाय. कुठल्याही प्रकारचा कधी त्यांच्यावर दबाव नसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश भोईर, मोरवाई दिवे या संघाचा खेळाडू आहे. नक्कीच एक चांगला फिरकी गोलंदाज आहे आणि चपल असं चाणक्याचा खेळाडू आहे. फिटनेस चांगली आहे. आज गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर मातोश्री चाविंद्र संघाकडून सर्वात चांगली ओव्हर ही सतीश भोईरनं फेकली आहे. 5व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत 2 विकेट घेतलेत. नक्कीच आमचे शेखर मयेकर एक चांगले खेळाडू. श्यामस्फोट धामणगाव सध्या BPL स्पर्धेतून इथे इनसाइड आउट खेळायचा फटका बसलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट विजय केनेच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद सतीश भोईर. नक्की शोलोमाता हॉल 40+ संघाचे एक चांगले खेळाडू आमचे परममित्र विजेंद्र पाटील यांच्याकडून देखील मराठा पंजाब मंगेश भोईर यांच्या टीमला आणि संपूर्ण BPL 2025 साठी शुभेच्छा. धन्यवाद. विजेंद्र पाटील उर्फ डबू आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या 3 मध्ये 7 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये सलग 2 विकेट आणि मैदानामध्ये येत आहेत मातोश्री चाविंद्र संघाचे संघ मालक विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका राम पाटील. राम पाटील आलेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये नक्कीच नितीन गवलीने एक षटकार आणि नितीन म्हात्रेने एक सिंगल घेऊन 7 धावा बनवलेत. मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. संजय म्हात्रेनं विजय केनेला का संघनायकाची जबाबदारी दिलेली आहे याचं उत्तर देताना विजय केने. वेलकम बरोजी पाटील. कृष्णा मडवी दिवास्फोट दिवास संघाचे उत्कृष्ट खेळाडू. आपण मंगेश भोईर यांच्याशी लगेच संपर्क साधा. चांगला चेंडू वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती 2-7. नक्कीच ज्ञानेश्वर म्हात्रे गावदेवी भातवड संघाचे 12वे आणि मातोश्री चाविंद्र संघाचे किरणदादा पाटील. क्या बात आहे. शोलोमाता वर्ल्ड संघाचे संघनायक शेखर मयेकर हे देखील गावदेवी भातवड संघाचे राखीव खेळाडू आहेत. एक वाजून 42 मिनिटांनी सेकंड इनिंगचा पहिला चेंडू फेकलाय आणि 1 वाजून 48 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे बरोबर पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं आपण खर्च केलेत. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज सुनील मालीला पाचारण केलेले आहे. सुनील गुलवी, सुनील माली, विजय पाटील, लालचंद तरे, संजयभाई म्हात्रे. चांगला खेळाडूंचा भरणा असलेले संघ. दीपक तरे देखील आहेत संघामध्ये. विजय केने, रत्नाकांत म्हात्रे देखील आहेत. क्या बात आहे. जितेंद्र म्हात्रे आहेत. त्यानंतर हनुमंत ज्या हनुमान पोगाव संघाचे चांगले खेळाडू. क्या बात आहे. गोलंदाज सुनील माली गुरुदत्त मानकुली संघाचा एक स्टार खेळाडू. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 1 वाजून 49 मिनिटं.
पहिला चेंडू आणि इथे एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. बघूया दुसरीसाठी कॉलिंग व्यवस्थित नाहीये. धाव घेता आली असती, मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना तारा नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगलनं धावसंख्या 8. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल आलेली आहे. नितीन म्हात्रे आणि राम पाटील यांना खातं खोलायचं आहे. नितीन 3 चेंडू खेळलाय, 1 धाव. नितीन म्हात्रे 6. सतीश भोईर 0 बाद. चेंडूला अगदी ऑन साईडला केले. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझर्व्हमधून ट्रॅव्हल होतोय. लालचंद तरे गावदेवी भादवड संघाचा एक स्टार खेळाडू, चांगला झेल टिपलाय. नितीन गवलीचा 1 ओव्हर 2 चेंडूमध्ये 2 बाद 9. 41 बनवायचे आहेत. मातोश्री साविंद्र टीम इथे चेंडू अगदी लेट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला नितीन म्हात्रेनं. चांगली लाईन अँड लेंथ, कमी गतीने चेंडू फेकलाय सुनील मालीनं. डॉट बॉल. हा फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी देखील मिळेल. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. नितीन म्हात्रेचा षटकार. नक्कीच दिवा संघाचे रत्नाकर म्हात्रे तिथे होते. शशी म्हात्रे यांचे बंधू. सध्याच्या घडीला पाहिले तर दिवा संघाकडून सलामीला येत आहेत. चांगले खेळाडू आहेत. 7 धावीने संघाची टोटल 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. इथे फटका फसलाय. बघूया चेंडू गॅप मध्ये आहे. चांगला झेल विजय केनेनं टिपलाय. काय झेल टिपलाय, रनिंग झेल. जितेंद्र म्हात्रे यांच्या पक्षामध्ये येऊन हा झेल त्यांनी कन्वर्ट केलाय. वा, विजय केनेनं 100% देण्याचा प्रयत्न केलाय. संघाचे संघनायक आहेत गावदेवी भादवाड. दुसरी विकेट आपण इथे पाहतोय. नक्कीच इथे अशोक म्हात्रे आहेत, जानमान पोगाव्या संघाचे. तिसऱ्या पंचांची मदत बघूया. नक्कीच सुरेश घरत सरांना हा चेंडू फेर आहे की वाईट आहे. तिसरे पंच भाऊ पाटील सर, प्रिन्स मुईज टेक्निकल रूम मध्ये पाणी करतायत. फेर डिलिव्हरी आहे. अगदी इथे चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. डॉट बॉल. 2 ओव्हर धावा बनलेत 15. 3 गड्यांच्या मोबदल्यात मातोश्री साविंद्र संघाच्या फलकावरती 41 बनवायचे आहेत. आणि आता तिसरं ओव्हर खूप निर्णायक राहील. बघूया तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मानाजी पाटीलनं मातोश्री साविंद्र संघाकडून गावदेवी भादवड संघाला मायनसमध्ये नेलं होतं.
मानाजी पाटील, मनोज केनी, अशोक म्हात्रे हे लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि याचा फायदा नक्कीच मातोश्री साविंद्र संघाला पुढील सामन्यामध्ये होऊ शकेल. नक्कीच बघूया हा ओव्हर आणि 50-50 साठी जितेंद्र म्हात्रे या गोलंदाजाला इथे निवडलाय. चला वेळेच्या बाबतीत सतर्क राहा. 1:54 झालेली आहेत. 1:42 आपण पहिला चेंडू टाकलाय. नक्कीच आपण पाहू शकता गणेश ठाकरे हे देखील स्वर्गीय बाळाराम स्पोर्ट टाकडोपाडा संघाचे संघमालक आहेत आणि सिनियर 40+ A1 जोडी म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली प्रमोद भोईर आणि गणेश ठाकरे. बघूया या ओव्हरमध्ये 16 का डोला पूर्ण होईल का. चला स्पीडअप करा. जितेंद्र म्हात्रे श्री कालिका माता कालवार संघाचा खेळाडू संजयभाई म्हात्रे यांच्या टीम मधून BPL स्पर्धा खेळतोय 2025. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून हा चेंडू राम पाटील खेळले. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अगदी तिथे उचलला फेकलाय. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2 धावीनं संघाची टोटल 17. चेंडू टाकून झाले 13. ही ओव्हर खूप निर्णायक राहील. अनिल मुकादम चर्चा करतायत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सोबत. रवींद्र तरे सर नक्कीच अपार मेहनत. संघाचे कोच इथे देखील चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन चांगला ऑफड्राईव्हचा फटका केलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विजय पाटील. जानमन गोबे संघाचे खेळाडू. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 18 झालेली आहे. बघूया अशोक म्हात्रेनं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची चाचणी स्पर्धा आणि पहिली 50 याच खेळाडूंना कंप्लीट केली होती. दिवास्फोट दिवा या संघासमोर तलाव मैदान पिंपलास येथे जो सामना झाला होता आणि अशोक म्हात्रेनं काय कमालीची फलंदाजी केली होती. नक्कीच दिवास संघानं देखील 72 बनवल्या होत्या. 73चं लक्ष होतं. चेसिंगच्या बलावर तो सामना दिवस संघाने जिंकला होता. काय अशोक म्हात्रेनं फटकेबाजी केली होती. जितेंद्र म्हात्रे 2 ओव्हर 2 चेंडूमध्ये 3 दिलेत. इथे बघूया हा चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. सुनील गुलवीचं कौतुक करावं लागेल. चेंडूला बॅटला चाटून गेला होता. 3 मध्ये आले 4 आणि आता 3 मध्ये बनवायचे आहेत 12. 3 मध्ये 12 बनतील की थांबतील. प्लस की मायनस. अधिक की वजाबाकी. बघूया. सुरेख चेंडू. क्या बात आहे. 50-50च्या ओव्हरसाठी तुम्ही जेव्हा गोलंदाजाला चॉईस करताय तेव्हा खेळपट्टीवर फलंदाज देखील योग्य राहणं गरजेचं आहे. इथे हा फटका उडवलाय. चेंडू चाललाय सीमापार. राम पाटील यांचा षटकार. नक्कीच धावा बनलेत 25 आणि 5 मध्ये जितेंद्रनं खर्च केले 10.
आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 की गावदेवी भादवड संघाने एक घेतली होती तसा प्रकार होईल. 50-50 आहे बघा गवली सर सेम आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 मध्ये 10 भादवड संघाने देखील बनवल्या होत्या आणि इथे देखील तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 10 7 या शेवटच्या चेंडूवर सुनीलने एक सिंगल घेतली होती 7 बनवल्या होत्या. बघूया इथे षटकार 16 की 11. राम पाटील प्रयत्न जरूर करतील ताकद आहे. 25 धावा झालेत. जितेंद्र म्हात्रे 50-50 तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे हा फटका बसलाय झेल सुटलाय. इथे एक धाव घ्यायची काय गरज होती का? नक्कीच इथे धावा बनलेत 11. एकच धाव घेतली 11 बनलेत. आता मायनस किती होतील अल्पेश? 5 म्हणजे 26 झालेत. गाडी 20 वर येईल. हा साप सिटीचा खेळ आहे सर. कधी वरती कधी खाली. 21 यस 21 धावा सुधारित धावसंख्या 21. पुढे गेले मागे आले. आता 12 मध्ये 20 12 चेंडू 20 धावा. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे संजयभाई म्हात्रे यांच्या टीमच्या माध्यमातून. 12 मध्ये 20. किरणदादा पाटील थोडेसे नाराज आहेत. 50-50 चे ओव्हर आणि ते थोडेसे नाराज झालेत. आता 3 ओव्हरला 21 आणि 2 ओव्हरमध्ये 20. वेळेच्या बाबतीत नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये आम्ही आवाज देतोय. 2 वाजून 1 मिनिट झालेली आहे. 1 वाजून 42 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे आणि या ओव्हरमध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला शेवटचा चेंडू फेकल्यानंतर किती वेळ घेतला आहे याचा आवाज देऊ. बघूया सुनील गुलवी एजी स्पोर्ट निंबावली या संघाचे संघनायक नक्कीच विजय गुलवी असतील, सीताराम गुलवी असतील, सुनील गुलवी, राम गुलवी, मनोज गुलवी. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर विजय केनी यांच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 22. 11 मध्ये 19. 11 चेंडू आणि 19 धावा. आजच्या दिवसाचा आपण पाहिला तर 40+ फॉर्मॅट मधली सर्वात कमी धावसंख्या असलेला हा सामना आहे. अशोक म्हात्रे इथे अगदी चेंडू अतिशय चांगला गॅपमधून फटका खेळलेत. फिल्डिंग हाताने नाही तर पायाने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव इथे अशोक म्हात्रेनं पूर्ण केलेली आहे आणि 3 धावेनं आता संघाची टोटल 25. 16 पाहिजेत. 10 चेंडू 16 धावा. मध्ये 16 इनफिल्डच्या वरून चांगला फटका अगदी अफरगडच्या अंदाजाने केलेत राम पाटील देखील चांगले क्रिकेट खेळतात. फक्त एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 26. जिथून मागे आले होते त्या धावसंख्येला पुन्हा एकदा आता स्पर्श केला आहे. 26 धावा लागलेत. नक्कीच अगदी संतोषजी तरे असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, रवींद्र तरेसर असतील या सामन्याकडे अगदी बारकेने पाहत आहेत. क्या बात आहे. हा चेंडू बघूया.
त्या चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला अडवलाय. एक सिंगलनं धावसंख्या 27. 8 मध्ये 14. जगदीश म्हात्रे लॉट कमिटी मेंबर आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी संघनायकांना गिफ्ट दिलेले आहेत. आपलं देखील मनापासून आभार. राम पाटीलनं हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला आहे. लालचंद तरे चांगली फिल्डिंग करतात. 28 झालेत. आता 7-13. 7 चेंडू 13 धावा. सात चेंडू 13 धावा. इथे बघूया चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालाय का. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि नक्कीच बाईचा इशारा आलाय. पंच सुरेश गरज सरांचा. 4 ओव्हर 3 बाद. धावा बनलेत 29 आणि आता 6 मध्ये 12. नक्कीच अगदी वेळ 2:05 झालेत. 1:42 मिनिटांनी हा सामना इथे 24 मिनिटं झालेली आहेत. चला 24 मिनिटं घेतलेली आहेत गावदेवी भादवड टीम आणि लगेच त्यांचा एक अतिरिक्त खेळाडू टी शर्ट सर्कलमध्ये उभा केले जाईल. पंच देखील दक्ष आहेत. इथे हा चेंडू मानजीसाठी पुढे ठेवला होता. काय चांगला चेंडू फेकलाय. संजयभाई म्हात्रेंना मी मगाशी उल्लेख केलाय की या खेळपट्टीवर संजयभाई म्हात्रेंना बऱ्याच स्पर्धेतून गोलंदाजी केलेली आहे. इथे फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत विजय केने पिक्चर में. नक्कीच इथे दुसरा झेल टिपलाय या ओव्हर मधून. पहिला झेल टिपला दिलीप पाटीलनं आणि दुसरा झेल टिपलाय संघनायक विजय केनेनं. बघूया नवीन फलंदाज बंडू पाटील जानमन गोवे या संघाचे उत्कृष्ट फलंदाज. तुषारजी चौधरी टेमगार, आपण जर क्रीडानगरमध्ये उपस्थित असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्रदीप जोशी यांच्याशी लगेच संपर्क साधा. तुषार चौधरी, प्रदीप जोशी यांच्याशी आपल्याला लगेच संपर्क साधायचा आहे. नक्कीच प्लेअर ऑफ द नाईट 2 मध्ये 10. एक्केचाळीस या धावसंख्येवर अगदी जोरदार तयारी केलेली आहे गावदेवी भादवड टीमनं. हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. बघा 40 बनवल्या मात्र 41 रोखलेत देखील. नक्कीच 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 गावदेवी भादवड आजच्या रजनीमधून सर्वात कमी धावसंख्या आणि तरी देखील विजयाच्या उंबरठ्यावर. हा चेंडू आलाय वाईट. वाईट धावसंख्या झाली ती 3-3.
काय सामना डिफेंड केलाय, वा. इथे बेल्स जिथे फलंदाज चेक करा. नक्कीच स्टंपला चाटून गेलाय, मात्र बेस स्ट्रीप झाली नव्हती आणि हा चेंडू असेल डॉट. नक्कीच नक्कीच बरोबर, पंचाने देखील तेच पाहायचं होतं. यास नक्कीच. अभिनंदन रवींद्र तरे सर, अभिनंदन ज्ञानेश्वर म्हात्रेजी, अभिनंदन संतोषजी तरे, ऑल टीम, संजयभाई म्हात्रे अँड गावदेवी भातवाड. क्या बात आहे. प्रल्हाद दादा नाईक देखील जॉईन झालेत. गावदेवी भातवड संघाचे संघनायक, मात्र या स्पर्धेतून कुठल्या संघातून खेळतील. तुषार चौधरी. शेवटचा तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स, चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली आणि चांगल्या 2 कॅच पकडल्या, विजय केनी इज द मॅन ऑफ द मॅच. पनामा कॅप. विजय केनी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि अगदी महत्त्वपूर्ण झेल घेतलेले आहेत विजय केनी याने, ते निर्णायक ठरलेले आहेत. सुरुवातीला चांगली बॅटिंगसुद्धा केली आणि त्यानंतर गोलंदाजी खूप छान केली. विजय केनी इज द मॅन ऑफ द मॅच. विजय आपण यायचं आहे. नक्कीच आपण विजय केने यांना सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. नक्कीच संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि गावदेवी 40+ या संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी विजय केने याला वितरण करायचे आहे. अभिनंदन. संघनायक म्हणून नक्कीच मॅन ऑफ द मॅच. नक्कीच कुंदाजी पाटील साहेबांनी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. प्रल्हाद नाईक यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट हॅम्पर, जे स्वप्नील शेठ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे आणि ग्रामपंचायत दापोडेचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश शेठ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झाले. शशी म्हात्रे आणि रवींद्र तरे सर यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. खूप खूप धन्यवाद विजयजी केने. नक्कीच विजयजी केने खूप खूप अभिनंदन. BPLची पहिले मॅन ऑफ द मॅच आणि संघनायक म्हणून खेळताय गावदेवी भातवड संघाकडून, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आणि गावदेवी 40+ संघ भादवर यावेळी मला जी कर्णधारची जिम्मेदारी दिली त्याबद्दल धन्यवाद. 40 बनवल्या त्या 41 रोखायच्या होत्या. जेव्हा मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरले तेव्हा असं वाटलं होतं की या धावा डिफेंड होतील. हो नक्कीच, सर्व खेळाडू चांगलं, काही हार मानू नका. आपल्याला 50+ ओव्हर आहे ती कमबॅक करायची आहे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप सारे शुभेच्छा. विजयदादा केने, ऑल टीम, गावदेवी भातवड, संजयभाई म्हात्रे, दोन्ही टीम. आपण आपला 50-50चा जो गोलंदाज आहे त्याची लिस्ट पोचवायची अल्पेश गायकवाड यांच्याकडे. माता भगवती एंटरप्राइजेस कासने आणि मराठा पंजाब वाल. नक्कीच प्लेअर ऑफ द नाईट 50+ खेळाडू ठरलाय बर्फाने बाबा टेमघर संघाचा कालराम भोईर. याला रवींद्र तरे सर यांच्याकडून ही शिव अभिषेकाची प्रतिमा देऊन सन्मानित केलं जातोय. भिवंडी प्रीमियर लीग 40+ अध्यक्ष चषक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा. आणि हा मान सन्मान रवींद्र तरे साहेब सरांकडून शिवाजी महाराजांच्या राज्यशेफ सोलेची
प्रतिमा देऊन त्यांना सन्मान केला. तब्बल 12 दोन्ही टीम